नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रियाची चारी बाजूने कोंडी झाल्यामुळे रविराजही तिला आता घरात उभं करत नसल्यामुळे प्रियाने तिच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची हालचाल करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच प्रियाने मुद्दामच तिचे प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेत. त्याचप्रमाणे आता तिचा हाही प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे प्रियाने एक नवीन खेळ खेळली आहे. ते म्हणजे प्रिया आता सदा आणि मैना यांना मारायला निघाली. चक्क हे सगळं करत असताना आता प्रियाचा दुसराही प्लॅन फ्लॉप होताना दिसणार आहे. सायली आणि तिची 12 मैत्रिणींची टीम एक एक करून प्रियाचे सगळे प्लॅन फ्लॉप करतायत. फायनली आता पूर्ण आजी आल्यानंतर प्रियाच्या सगळ्या पापांचा पाढा सायली वाचून दाखवणार आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सायली ही तिला देणार आहे आणि प्रियाला स्वतःच्या हाताने बडवून ती घरातून बाहेर हाकलून लावणार आहे. नेमकं सगळं पुढे काय घडणार आहे आजच्या या भागात आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही विचार करते की काही झालं तरीही थोडेफार जे पेपर्स आहेत, इन्व्हेस्टमेंट आहेत, ते मला माझ्या नावाने ठेवायला पाहिजेत आणि ते जर सायली किंवा अर्जुनच्या हाती लागले तर मला काही ते मिळणार नाही. म्हणजे थोडेफार का होईना इन्व्हेस्टमेंट जे त्या किल्लेदारने माझ्या नावाने केलेत ना, ते सगळे मला शोधायचेत. त्यामुळे प्रिया आता सगळ्या गोष्टी करण्यासाठी कृष्णाच्या शेतात जाऊन सगळा लपवण्याचा एक भाबडा प्रयत्न करते. परंतु कृष्णा अगदी अचूक तिला ओळखते आणि म्हणूनच ती पकडली जाते. आता प्रियाचे नुसते हाल करून ती सोडते आणि तशीच प्रियाला घरी देखील सोडते. आणि हे सगळं झाल्यानंतर आता प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅनिंग सुरू होते. म्हणजे प्रियाच्या डोक्यात हा विचार सुरू असतो की माझ्याकडून आता काहीही होऊ शकत नाही आहे. म्हणजे जे काही होते पेपर्स तेही त्या किल्लेदारच्या आता हाती लागले. मग नक्की मी काय करायचं आहे, या सगळ्यामधून मी कसं बाहेर पडू, असा विचार आता प्रियाच्या इथे डोक्यामध्ये यायला लागलेला आहे. त्यामुळे प्रिया विचार करते की मी आता काहीतरी करून यांच्याकडचे सगळे पुरावे नष्ट करायला हवे. जर एक दिवस माझ्या विरोधात यांनी काहीही केलं तरीही मला प्रॉब्लेम येता कामा नये. त्यासाठी आता प्रियाने ठरवलेलं आहे की मी आता सदा आणि मैना यांना संपवणार. म्हणजे सदा मैना हे दोघंजणही माझ्या मार्गातला अडथळा आहेत. शांताला तर मी संपवले, परंतु सदा आणि मैना या दोघांनाही मला मार्गात ठेवता कामा नये. तर सायली आणि अर्जुन हे दोघंजणही बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात आणि सायली आणि अर्जुन या दोघांचंही बोलणं प्रिया ऐकते आणि तिच्या डोक्यात विचार येतो की हे दोघंजणही आता सदा आणि मैना यांनाच माझं टार्गेट बनवणार. त्यासाठी मला सदा आणि मैना या दोघांनाही या जगाच्या बाहेर पाठवावं लागेल. तेव्हा प्रिया ही स्वतःच्या रूममध्ये जाऊन काहीतरी तिचे कपडे घेण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि अश्विन तिला प्रश्न विचारतो की तुझं इथे काय काम आहे, तुला या खोलीत येण्यास बंदी घातली आहे ना, मग तू इथे कशाला आली आहेस. तेव्हा ती म्हणते की अरे अश्विन, त्याचं काय होतं ना की मला माझे कपडे घ्यायचे होते, पण तू माझ्याशी प्लीज बोल ना अश्विन, असं माझ्याशी न बोलता राहू नको, मला खरंच त्याचा खूप त्रास होतो. अश्विन म्हणतो की हे बघ, मला ना तू काहीही बोलून दाखवू नकोस, तू खूप मोठी चूक केली आहेस, त्यामुळे आता ती तुला भोगावी लागेल आणि प्लीज तू इथे माझ्या रूममध्ये राहायचे नाही आहेस. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, अरे ही माझी पण तर रूम आहे ना, असं का म्हणतोयस, आपण दोघं नवरा बायको आहोत. तेव्हा तो म्हणतो की नाही, ही तुझी रूम नाही आहे, ही फक्त माझी रूम आहे, ओके, आणि तू माझी बायको नाही आहेस, त्यामुळे तुझी जागा ही स्टोर रूममध्येच तू स्वतः सेव्ह केली आहेस. त्यामुळे जा, नशीब समज की माझ्या घरच्यांनी तुला घराबाहेर ना काढली आहे, स्टोरूममध्ये तरी निदान राहण्याची तुला परवानगी दिली आहे, ह्यात स्वतःचं नशीब समजलं. त्यामुळे चल इथून आता बाजूला व्हायचं. अश्विन तिला त्या रूममधून अगदी हकलवूनच लावतो आणि नंतर ती तिथून निघत असताना सायलीचं लक्ष तिथे जातं. सायलीच्या डोक्यात विचार येतो की ही प्रिया आता या खोलीमध्ये काय करायला गेली असेल, नक्की हिचं काय काम असेल. त्यामुळे मग आता सायली विचार करू लागते की काहीतरी हिचं नक्कीच आहे. तर इथे पूर्णा आजी देखील आलेली असते, कारण की पूर्णा आजीला तिच्या नातवंडाची, अश्विनची आणि अस्मिताचे आवाज ऐकून तिला पूर्ण समजलेलं आहे की माझे नातवंड खूप मोठा विश्वासघात झाला आहे त्यांचा, त्यासाठी मला यांना भेटायला यायला हवं. आता पूर्णा आजी आल्यामुळे घरात प्रत्येकालाच बरं वाटत असतं. आणि नंतर कल्पना म्हणते की बरं झालं पूर्णाई तुम्ही आलात, कारण पूर्णा आजी गेलेली असते ते संक्रांतीच्या वेळेला, त्यानंतर पूर्णा आजी ही आत्ता आलेली असते. सगळ्यांना ते शेवटचे क्षण आठवतात. सायली म्हणते की पूर्णाजी हो ना, म्हणजे तेव्हा तुम्ही जे काही गेलात तिळाचे लाडू खाऊन त्यानंतर आत्ता आला येतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो गं सायली बाळा, मलाही तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती, पण काय करणार ना, माझं तिथे कामही होतं आणि शिवाय बहिणीलाही करमत नव्हतं ना, त्यामुळे मी तिथे थांबलेले. पण काळजी करू नकोस, आता मी इथे आहे.
तेव्हा मग कल्पना म्हणते की आई, आता ना तुम्ही दगदग करू नका बघू, आता तुम्ही इथेच थांबा, जास्त काही काळ बाजूला जाण्याची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, तसंही आता घरामध्ये जे काही वातावरण आहे ना, ते बघता पूर्णाजी, आम्हा सगळ्यांना तुमची खूप गरज लागणार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो सायली बाळा, मला समजलं आहे सगळं. त्या तन्वीबद्दल तुम्ही जे काही केलं ना, ते खरंच खूप उत्तम केलं. मी तर म्हणते की रविराज ज्याप्रमाणे म्हणतायत ना, त्याप्रमाणे तिला घराबाहेरच काढून टाकलं पाहिजे. सायली म्हणते की काळजी करू नका पूर्णाजी, तिला लवकरात लवकर आपल्याला घराबाहेर काढायचीच आहे, तिला इथे घरात ठेवायचीच नाही आहे. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणी पूर्णाजी आल्यामुळे थोडं का होईना निर्धास्त झालेले असतात. तर इथे महिपतच्या डोक्यामध्ये खूपच वेगळं प्लॅनिंग सुरू असते. महिपत हा मुद्दामच सगळ्यांची गोड गोड वागत असतो, जेणेकरून किती काही झालं तरीही त्याला लवकरात लवकर सुटता येईल. आणि त्याचं हे सगळं वागणं पाहून त्याचे जे बाजूचे इन्स्पेक्टर वरिष्ठ असतात ते त्याला बघून अगदी चकित होतात, कारण की त्याचं वागणं हे अत्यंत बदललेलं दिसतंय. नंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणही आपापल्या कामाला लागतात. पूर्णाजी आल्यामुळे सायलीचं लक्ष पूर्णपणे पूर्णाजीच्या तब्येतीकडे लागलेलं असतं. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली हे दोघंजणही विचार करतात की आता प्रियाचं नेक्स्ट प्लॅनिंग काय असेल ना, त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, कारण की ही प्रिया तशी साधीसुधी नाही आहे, ही काहीही करू शकते. त्यामुळे आपल्याला आता तिच्याकडे व्यवस्थित असं लक्ष ठेवलं पाहिजे. नंतर मग आता सायली ही फोन घेऊन बघत असते. तेवढ्यातच आता सायलीला आनंदीचा कॉल येत असतो आणि प्रियाचं मात्र दुसरीकडेच काहीतरी बोलणं सुरू असतं. प्रिया तिच्या माणसाला सदा आणि मैना यांच्या फिल्डिंगसाठी पैसे देते, कारण की तुम्ही दोघंजणी सदा आणि मैनाला एका ठिकाणी घेऊन या, त्यानंतर त्यांना विष देऊन मारण्याचा प्लॅनिंग आता इथे प्रियाचा असतो. म्हणूनच प्रिया त्या माणसाला सारखी सारखी कॉल करत असते. तेव्हा तो माणूस आता सदा आणि मैना यांच्यावरती लक्ष ठेवून असतो आणि तुम्हाला एका ठिकाणी यायचं आहे माझ्यासोबत, मी तुम्हाला नंतर काय ते सांगतो, असं म्हणून तो त्यांना घेऊन चाललेला असतो. तेव्हा दोघंजणीही घाबरतात, कारण की त्यांना माहीत असतं की अगोदरच शांताला मारलेलं आहे, पण जर काही प्रॉब्लेम झाला तर मलाही मारू शकतात. त्यामुळे ते दोघंजणही घाबरलेले असतात. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही विचार करतात की काहीही करून शांताच्या बाबतीत जे घडलं ते सदा मैनाच्या बाबतीत घडायचं नाही आहे. तर इथे आनंदी, तिला जरीही बघता येत नसलं ना, तरीही तिला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. ती इतकी हुशार असते, त्यामुळे जे काही सदा आणि मैना यांच्या बाबतीत घडत असतं त्याची चाहूल आनंदीला लागलेली असते. त्यामुळे आनंदी ही सायलीला म्हणते की सायलीताई, मी एका कामासाठी महत्त्वाच्या तुला कॉल केला आहे. सायली म्हणते की बोल ना, काय झालं. तेव्हा आनंदी सांगते की सायलीताई, अगं आत्ता ना मी प्रियाला आणि तिच्या माणसांना बोलताना पाहिलं. ते म्हणजे की प्रियाने ना सदा आणि मैना या दोघांनाही मारण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं आहे. म्हणे तिने काहीतरी त्यांना विष दिले. मी त्यांचा पाठलाग करत करत आले. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की पण आनंदी, तुला दिसणार कसं आहे गं, म्हणजे तू त्यांचा पाठलाग करशील तरी कसा. आनंदी म्हणते की काळजी करू नको सायलीताई, मी सगळं काही व्यवस्थित करू शकते, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, मी सगळं नीट करेन, तू नको घाबरू. असं म्हणून आता आनंदीवरती सगळं काही सायलीने देवाप्रमाणे सोपवलेलं आहे. आणि नंतर सायलीचं जे बोलणं झालं आहे त्यानंतर प्रिया ही घराच्या बाहेर पडते आणि प्रिया घराच्या बाहेर पडून नर्सचा वेश घेऊन ती बरोबर हॉस्पिटलमध्ये पोचली. आणि तिथेच प्रियाच्या माणसांनी सदा आणि मैना यांनाही समोर आणलं आहे. आणि सदा मैना समोर आल्याबरोबर प्रियाने नर्सचं नाटक करून त्या दोघांनाही इंजेक्शन द्यायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहात त्यांना एक वेगळा डोस देण्यात येत आहे, कारण की आता मोठी साथ चालू आहे, त्यामुळे ते डोस देण्यात येते अशी काहीतरी खोटीमाटी कारणं सांगून प्रियाने त्यांना बोलवलेलं असतं. आणि म्हणूनच आता जेव्हा प्रिया ही तिथेच मैनाच्या हातावर इंजेक्शन द्यायला चाललेली असते, तेवढ्यातच तिथे आता आपली नंदिनी पोचलेली असते. आणि नंदिनीने अगदी वेळेवर येऊन प्रियाचा प्लॅन ओळखलेला आहे. नंदिनी आता हे सगळं बघत असते आणि म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय प्रिया, म्हणजे या सगळ्या गोष्टी, हे इंजेक्शन तू का आणतेस. प्रिया घाबरते आणि पटकन स्वतःचा चेहरा काढते. मग प्रिया म्हणते की तू कोण आहेस. तेव्हा ती म्हणते की मी कोण, थांब तुला दाखवतेस मी कोण. आता नंदिनी तिला पकडायला जाणार तोवरच प्रिया पटकन तिथून पळून गेलेली असते. आणि पळून जाऊन तिने स्वतःचे कपडे वेगळे घातलेले आहेत आणि तिथून हॉस्पिटलमधून ती पळून जात असताना तिथे तेवढ्यातच रस्त्यात मंजिरी आली आहे, कारण की प्रियासाठी प्रत्येक जणीने फिल्डिंग लावलेली आपल्याला दिसून येणार आहे. आणि मंजिरी आल्याबरोबर अगं अगं ए प्रिया थांब, कुठे निघालीस, असं म्हणून तिला आता जोरात बाजूला ढकलून देते चिखलात. आणि त्याच वेळेला सायली तिथे नसते. प्रिया म्हणते की कोण आहेस तू, चला मला बाजूला जाऊ दे, मला जाऊ दे. परंतु इथे आता
प्रियाचं अजिबातच ते ऐकायला तयार नसते. ती म्हणते की कोण आहे मी आहे सायलीची मैत्रीण मंजिरी. जिथे जिथे चुकीचं घडलं जाणार ना तिथे तिथे ही मंजिरी येणारच. आणि तेवढ्यातच इथे ती तिथून निसटून पुढे येणार धावत धावत. तेवढ्यात रमा देखील येते. आता रमाचा जो गावरान झटका असतो तो पाहून प्रियाला तर आणखी जोरात जबरदस्त 440 व्होल्टचा झटकाच लागतो आणि ती तिथे जाऊन पुन्हा चिखलात पडते. आणि मग प्रिया म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं, सोडा मला, तुम्ही कशाला काय आणि माझ्याबरोबर असं वागताय, मी तुमच्याशी काय वैर घेतलं होतं. तेव्हा मग त्या दोघी म्हणतात तू वैर हे घेतलंयस की माणुसकीशी, स्वतःचे घरचे आई वडील सगळ्यांशी तू उलटी फिरली आहेस, विश्वासघातकी मुलगी आहे समजलं, त्यामुळे तुला काही केलं तरी आम्ही अजिबात उभं करणार नाही, अशी धमकी त्या देतात. त्याचबरोबर आता प्रिया इथे मुद्दामच पटापट घरी येते आणि फ्रेश वगैरे होऊन ती मध्येच तिथे घरी येते आणि त्याच वेळेला सायली तिला अगदी बरोबर पकडते. सायली ही प्रिया स्टोरूममध्ये असतानाच तिला बाहेर बोलवून आणते आणि म्हणते की काय कुठे आहेत ग प्रिया, तुझे ते नर्सचे कपडे, ते तुझे सगळे काही कपडे कुठे आहेत, खराब झालेले, चिखलात तुळलेले. तेव्हा मात्र आता पूर्णाजी हे बघत राहते. पूर्णाजी म्हणते की सायली नक्की काय झालं आहे, आणखी या मुलीने काय घडवून आणलं आहे. तेव्हा मग सायली म्हणते की दाखवते पूर्णाजी नक्की आणखी या मुलीने काय घडवून आणलं आहे ते. त्याच वेळेला मग सायली ही तिच्या सगळ्या पापांचा पाढा हा सगळ्यांसमोर वाचते. म्हणजे प्रियाने काय काय केलं आहे, कशाप्रकारे तिने हे करून आणलं, म्हणजे जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ते कृष्णाच्या शेतामध्ये लपवले, परंतु ते बरोबर त्यांनी पकडले. त्याचप्रमाणे पुढची गोष्ट अशी की प्रियाने त्यांना शांताला जसं मारलं तसंच सदा आणि महिलाला मारण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता इथे सायलीने बघितलेल्या असतात आणि त्यामुळे सदा महिलालाही वाचवण्याचं काम सायलीने केलेलं आहे. आणि सायली अगदी बरोबर म्हणते की हे सगळं जे तू काही केलंस ना, तुला काय वाटतंय प्रिया की आम्ही तुला सोडू, अजिबात तुला सोडणार नाही आम्ही, समजलं ना. या सगळ्याच्या काही गोष्टी तू घडवून आणल्यास ना त्यासाठी तुला आम्ही कधीही माफ करणार नाही आहे. त्याशिवाय तू एक मोठं सत्य सगळ्या कुटुंबापासून लपवलंय, ते सत्य सगळ्यांसमोर आणण्याची आता वेळ आली आहे. आता अर्जुन हा प्रियाला म्हणतो की आता तन्वी तुझा खेळ खल्लास झाला. आता सायली ते जे तन्वीचे पेपर्स असतात ते पेपर्स घेते आणि ते पेपर्स घेऊन ती सगळ्यांना देते आणि म्हणते की बघा ही आहे हिचा खरा चेहरा, ही आहे खोटारडी तन्वी, असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात की खोटारडी तन्वी म्हणजे नेमकं काय. त्यावेळेला आता लगेचच पुढे सायली म्हणते की खोटारडी तन्वी म्हणजे ही आपली तन्वी नाहीच आहे, रविराज काका, प्रतिमात्या ही तुमची मुलगी नाही आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच कोसळते. मग सगळे म्हणतात की काय सायली, अर्जुन, हे तुम्ही दोघं काय बोलताय. तेव्हा आता लगेचच प्रिया पुन्हा मस्तपैकी बोलायला लागते की काय तुम्ही खोटं ऐकताय, हे असं ना काहीच नाही आहे, सायली ना खोटं बोलतीये, अजिबात असं काही नाही आहे, असं म्हणून ती आता लगेचच प्रिया सायलीला खोटं ठरवण्याला बघते. परंतु सायली आता थडाथड तिला कानाखाली वाजवते आणि म्हणते की का तुला प्रत्येक गोष्ट खोटी वाटते, म्हणजे अजूनही तुला लाज वाटत नाही आहे, इतके धडधडीत पुरावे माझ्या हातात असताना अजूनही तुला असंच म्हणायचं आहे की हे सगळं खोटं आहे, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. पण नाही, आता नाही, अजिबात बस झालं तर तुझी नाटकं, आम्ही आता अजिबात तुझं बोलणं सहन करून घेणार नाही आहे, चल, असं म्हणून आता सगळ्या जणांच्या समोर ती उभी करते आणि मग काठीने स्वतः एक फटका मारते. आणि त्याचप्रमाणे तिचं हे खोटं सगळेजणं बघतात तेव्हा एक एक करून सगळेजणं तिला काठीने मारायला लागतात. प्रत्येकजण हा तिला मारत असतो. सायली म्हणते की ही याच्या लायकीची आहे, ही मुलगी कोणाच्याही प्रेमाच्या लायकीची नाही आहे. सगळ्या जणांनी तिला प्रेम दिलं, आदर दिला, परंतु तिला कोणाचंही प्रेम जपता आलं नाही, कोणाचाही आदर करता आला नाही. अशा या मुलीला आपण अजिबात या घरात ठेवायची नाही आहे. मी तर तिच्यासाठी पोलीस बोलवलेलेच आहेत. आता तिचं घर पुढचं म्हणजे पोलीस स्टेशन आणि तिची जेल म्हणजेच तिचं आयुष्य, असं म्हणून सगळ्यांसमोर आता प्रिया तिला घराच्या बाहेर काढत आहे. आणि दरवाजामध्ये पोलिसांची गाडी, पोलिसांची पूर्ण टीम प्रियाला अटक करण्यासाठी हजर राहिली. आणि त्याचप्रमाणे इथे शांताने देखील पोलिसांना कबुली दिल्यामुळे आणि संतोषने शांताचं ऐकल्यामुळे सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात. ते म्हणजे की प्रिया ही लवकरात लवकर आता जेलमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमुळे आता एक तर समोर आलं आहे की लवकरात लवकर सायली ही प्रियाचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत खोटारडे, ते DNA टेस्टचे खरे रिपोर्ट सगळ्यासमोर आणणार आणि तिला खोटं पाडणार आहे आणि प्रियाला लवकरात लवकर आता पोलिसांच्या ताब्यामध्ये देणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायली म्हणते की तू खोटं म्हणतेस की तू ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या आहे, आणखी एक व्यक्ती आहे जी खरं सांगू शकते. अशाच वेळेला आता इथे खरं सांगण्यासाठी एक व्यक्ती उभी राहिलेली आहे, ते म्हणजे मधुभाऊ.
मधुभाऊ स्वतः आलेत आणि मधुभाऊने स्वतः या गोष्टीचा उलगडा केलेला आहे। ते म्हणजे ही जी प्रिया आहे ती तन्वी नाही आहे, ही सदा आणि मैना यांचीच मुलगी आहे। त्याच वेळेला आता मधुभाऊ आल्याबरोबर पूर्णाजी आणि घरातल्या बाकीच्या सगळ्यांनी तिला आता जोरजोरात मारायला पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि प्रियाला पोलिसांच्या ताब्यात दिले। तर आता मधुभाऊ आणखी एक मोठा खुलासा करताना दिसणार आहेत, ते म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आहे तर सायली ही खरी तन्वी आहे। हे जेव्हा आता मधुभाऊ हे स्वतः सगळ्यांसमोर सांगणार आहेत तेव्हा नेमकं मालिकेत कोणतं वळण येणार आहे, प्रिया आता नवीन कोणता डाव खेळेल किंवा प्रियाला आता जेलमध्ये टाकल्यानंतर पुढे काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे। असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।